तत्कालीन मुख्यमंत्र्यांना 17 कॉल, त्याच्यातले इनकमिंग आणि आउटगोईंग असं बायफर्केशन आहे. तत्कालीन म्हणजे साधारणतः 1.5 वर्षांपूर्वी शिंदे मुख्यमंत्री होते. मग हे जे कॉल आहेत, या कॉलचं ड्युरेशन कधीच आहे? हे कॉल 1 महिन्यातले आहेत. या 255 कोटी 60 लाख रुपये कुणाच्या खिशातनं दिले? आमचा प्रश्न आहे आपल्याला सरळ सरळ की हे पैसे देवेंद्र फडणवीस यांच्या खिशातनं गेले का? हे पैसे एकनाथ शिंदेच्या खिशातनं गेले का? हे पैसे आदिती सुनील तटकरे यांच्या खिशातनं गेले का? 71 लाख म्हणजे हा प्रचंड मोठा आकडा आहे. 1 कोटीच्या जवळपासचा आकडा होतोय. आधीची आणि नंतरची जर संख्या घेतली एकत्रित तर 71 लाख महिलांचं मतदान तुम्ही घेतलेलं आहे. 71 लाख महिलांचं मतदान घेताना तुम्हाला त्या अपात्र वाटल्या नव्हत्या. मी हे सांगितलं पाहिजे की जुलै 2025 ला 26,34,000 बायकांना अपात्र ठरवलं गेलं. म्हणजेच साधारणतः किती पैसे त्यांना गेले असतील? जर 1 वर्षाचे जरी पैसे आपण गृहीत धरले तर 1 वर्षाचे तब्बल 47 कोटी 41 लाख 120 रुपये केल्या गेल्या. यातली पहिली महत्वाची जी कपात होती ती 26 जुलै 2025 ला कपात केली गेली. 26 जुलै 2025 ला साधारणतः 26,34,000 महिलांना लाडकी बहीण योजनेतनं अपात्र ठरवलं गेलं. मला आश्चर्य वाटतं की ज्या महिला बालविकास खात्याच्या मंत्री आहेत आदिती तटकरे, या क्रेडिट घेण्यासाठी फार सरसावून पुढे येतात. महिलांच्या खात्यात पैसे पडणार आहेत हे सांगायला ज्या तत्परतेने स्क्रीनवर दिसतात, त्या तत्परतेने आम्ही या महिलांना का अपात्र करत आहोत किंवा आता अपात्र करतोय, तर मागे त्यांना पात्र का ठरवलं किंवा त्यांना पात्र ठरवण्यापासून ते अपात्रपर्यंत ज्या एकूण महिन्यातले जे पैसे होते त्या पैशांची जबाबदारी कुणाची हे सांगायला मात्र आदिती तटकरे अजिबात पुढे येत नाहीत. मी हे सांगितलं पाहिजे की जुलै 2025 ला 26,34,000 बायकांना अपात्र ठरवलं गेलं. म्हणजेच साधारणतः किती पैसे त्यांना गेले असतील? जर 1 वर्षाचे जरी पैसे आपण गृहीत धरले तर 1 वर्षाचे तब्बल 47 कोटी 41 लाख 120 रुपये. आता याला जबाबदार कोण असेल? ज्यांनी बॅनर लावले लाडक्या बहिणीचे ते श्रीयुत देवेंद्र गंगाधर फडणवीसची, श्रीयुत एकनाथ संभाजीराव शिंदेची, की दरवेळेला स्क्रीन समोर येणाऱ्या आदिती सुनील तटकरेची. कारण जर तुम्ही क्रेडिट घ्यायला फार तुमच्या भाया फुरफुरत असतील आणि तुम्ही पुढे पुढे करत असाल तर या योजनेमध्ये जो सावळा गोंधळ झालाय आणि यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशातले जे पैसे गेलेत त्याला जबाबदार कोण असेल? मी तुम्हाला फक्त जुलै 2025 ची आकडेवारी सांगितली, ती 47 कोटी 41 लाख 120 रुपये 1 वर्षाची मी ढोबळमानाने सांगितली. पुढची आकडेवारी याच्यापेक्षा धक्कादायक आहे. आता पुन्हा नव्याने काही लाडक्या बहिणी अपात्र ठरवलेल्या आहेत. या बहिणी अपात्र ठरवताना साधारणतः 71 लाख महिला एवढा आकडा आहे. 71 लाख म्हणजे हा प्रचंड मोठा आकडा आहे. 1 कोटीच्या जवळपासचा आकडा होतोय. आधीची आणि नंतरची जर संख्या घेतली एकत्रित तर 71 लाख महिलांचं मतदान तुम्ही घेतलेलं आहे. 71 लाख महिलांचं मतदान घेताना तुम्हाला त्या अपात्र वाटल्या नव्हत्या. 71 लाख महिलांना मतदार म्हणून त्यांना गोंजारताना, त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकताना प्रत्येक वेळेला दर 3 महिन्यांनी ज्या आदिती तटकरे स्क्रीन समोर येत होत्या आणि कसे पैसे मिळणार आहेत हे सांगत होत्या, त्या आदिती तटकरे आता 71 लाख महिला कशा अपात्र झाल्या हे सांगायला कधी येणार आहेत? कारण 71 लाख महिला जेव्हा अपात्र ठरतात तेव्हा साधारणतः एका महिलेला महिन्याला 1500 रुपये म्हणजे वर्षाला 18,000 रुपये मिळतात. एका वर्षाचे एका महिलेचे 18,000 रुपये म्हणजेच 71 लाख महिलांचे एका वर्षाचे 127 कोटी 80 लाख रुपये होतात. हे एका वर्षाचे झाले. योजना 2 वर्षांपासून चालू.
जर 127 कोटी 80 लाख रुपये एक वर्षाचे, तर याचा दुसरा अर्थ असा आहे की साधारणतः 254 कोटी, परत या 80-80चे जर आपण 160 केले तर साधारणतः 255 कोटी 60 लाख रुपये. या 255 कोटी 60 लाख रुपये कुणाच्या खिशातनं दिले? आमचा प्रश्न आहे आपल्याला सरळ सरळ की हे पैसे देवेंद्र फडणवीस यांच्या खिशातनं गेले का? हे पैसे एकनाथ शिंदेच्या खिशातनं गेले का? हे पैसे आदिती सुनील तटकरे यांच्या खिशातनं गेले का? जर तुमच्या तिघांच्याही खिशातनं पैसे गेले नसतील तर या पैशाच्या जीवावर बॅनर लावायचा अधिकार तुम्हाला का होता? आणि जर तिघांचं म्हणणं असेल की नाही पैसे आमचे गेले, जर तुम्ही तिघांनी पैसे खर्च केले तर आम्ही काही तुम्हाला विचारणार नाही की बाबा हे 255 कोटी 60 लाख रुपयांचं काय झालं. पण हे पैसे ज्या आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेने पोटाला चिमटा घेऊन जे तुमची लाईट बिल भरली, घरपट्टी भरली, पाणीपट्टी भरली, प्रॉपर्टी टॅक्स भरला, रोड टॅक्स भरला, टोल टॅक्स भरला, वेळोवेळी तुम्ही जे औषधांवर कर लावले, गॅसची महागाई केली, पेट्रोलची महागाई केली, डिझेलची महागाई केली आणि या प्रत्येक तुम्ही मोबाईलचा रिचार्ज वाढवला, टॅक्स भरला, वेळोवेळी तुम्ही जे औषधांवर कर लावले, गॅसची महागाई केली, पेट्रोलची महागाई केली, डिझेलची महागाई केली आणि या प्रत्येक तुम्ही मोबाईलचं रिचार्ज वाढवलं. तुम्ही अगदी करमणूक कर म्हणून तुम्ही टीव्हीच्या रिचार्ज मधले पैसे वाढवले. ह्या सगळ्या पैशातनं जे आम्ही तुम्हाला पैसे दिले, किती दिले? 255 कोटी 60 लाख रुपये. कसा आला आकडा तो तुम्हाला मी सांगितला. हे 255 कोटी 60 लाख रुपये तुमच्या तिघांपैकी भरणार कोण? तुमच्या तिघांपैकी याची नुकसान भरपाई कोण करणार? एकनाथ शिंदे तुम्ही करणार आहात का? देवेंद्र फडणवीस तुम्ही करणार आहात का? की अत्यंत गोड बोल्या साखर झेल्या अशा आदिती तटकरे ताई करणार आहेत? तिघांपैकी कुणीतरी एकाने जबाबदारी घ्यावी लागेल, कारण पैसे महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेच्या निढळाच्या घामाचे पैसे तुम्ही घेतलेले आहेत. हे पैसे तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी घेतलेले पैसे आहेत. हे पैसे एका अर्थाने सरळ सरळ मतदारांना आमिष दाखवण्यासाठी तुम्ही पैसे घेतलेले आहेत. हे पैसे जर इतरांवर आपण फ्रॉडच्या केसेस करत असू तर निवडणुकीच्या आधी एवढ्या महिलांना लाडक्या बहिणीचं आमिष दाखवून आता निवडणुका जिंकून झाल्यावर सगळ्या निवडणुका तुमच्या संपल्या, महापालिका संपली, जिल्हा परिषद संपली, नगर परिषद संपली, विधानसभा संपली आणि अचानक तुम्हाला 71 लाख महिला, आता तेही आम्हाला संशोधन करावं लागेल की या 71 लाख महिला कुठल्या अपात्र केल्यात तुम्ही? ज्या ज्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या तिथल्या केल्यात का? महापालिका क्षेत्रातल्या केल्यात का? म्हणजे हेही कळेल की तुम्ही निवडणुकीपुरते कसे इथल्या महिलांना वापरून घेता येतील. आणि मग या सगळ्या पैशांचा अपहार जर झाला असेल तर तुमच्या तिघांवरच फ्रॉडची केस का टाकू नये? हे सरकार फ्रॉड आहे, या सरकारने फ्रॉडगिरी केली असं आम्ही का म्हणू नये? याची उत्तरं तिघांनीही द्यावी लागतील. तुम्ही तिघे ही उत्तरं द्यायला बांधील आहात. येणाऱ्या काळात जर याची उत्तरं मिळणार नसतील तर आम्हाला हाच प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरावं लागेल. तुम्हाला जाब विचारावा लागेल. तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे टाकाल आणि तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही योजना बंद कराल. तुम्ही वाटेल तेव्हा जनतेची फसवणूक कराल. आणि जर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, आदिती तटकरे या सगळ्यांना जर वाटेल की तुम्हाला कोणी प्रश्न विचारायला नाहीये तर असं नाही. आज जरी दिवंगत नेते दादा हयात नसले तरी सुनेत्रा वहिनी, आम्ही जितक्या आपुलकीने तुमचं उपमुख्यमंत्री झाल्यावर अभिनंदन केलं तितक्याच हक्काने आम्ही तुम्हाला सुद्धा प्रश्न विचारतोय की 71 लाख बहिणींचे पैसे बंद केले, याचं कारण काय आहे? आणि हे साधारणतः 255 कोटी 60 लाख रुपये तुमच्या तिघांपैकी कोण देणार आहे? या सगळ्यांच्या सोबत दुसरा एक महत्वाचा मुद्दा, कालचा सीडीआरचा एक मुद्दा आलेलाच आहे. या सीडीआरच्या मुद्द्यामध्ये मला प्रश्न पडलाय. म्हणजे सीडीआर निघाले ही चांगली गोष्ट आहे, पण जेव्हा अंजली दमानिया म्हणतायत, अगदी घाईघाईने सांगतायत की हे सीडीआर आलेले आहेत, मुळात दमानियांकडे सीडीआर आले कसे? आम्ही दमानियांची माहिती आमच्याकडून पण आम्ही शेअर केली,
पण आमच्या बॅक ऑफ द माइंड एक प्रश्न पुन्हा पुन्हा येतोय की दमानियांकडे सीडीआर कुठून आले. दमानिया म्हणतायत की तत्कालीन मुख्यमंत्री, शब्द वापरलाय त्यांनी, तत्कालीन मुख्यमंत्र्यांना 17 कॉल, त्याच्यातले इनकमिंग आणि आउटगोईंग असं बायफर्केशन आहे. तत्कालीन म्हणजे साधारणतः 1.5 वर्षांपूर्वी शिंदे मुख्यमंत्री होते. मग हे जे कॉल आहेत, या कॉलचं ड्युरेशन कधीच आहे? हे कॉल 1 महिन्यातले आहेत, 6 महिन्यातले आहेत, 1 वर्षातले आहेत की 1.5 वर्षातले आहेत? विशेष जेव्हा त्यांनी त्यांचं कॉल रेकॉर्डिंगचा तपशील सांगितलेला आहे, चांगली गोष्ट आहे की त्यांनी एकनाथ शिंदेचे किती कॉल आहेत ते सांगितलं. पण एकनाथ शिंदेच्या सोबतच ज्यांनी पहिल्यांदा याला पर्यटन दर्जा दिला, मार्च 2018 मध्ये क वर्गाचा पर्यटन दर्जा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिला. त्या जयकुमार रावलांनी नंतर मंदिर सुशोभीकरणाला सुद्धा साधारण 1.5 कोटीचा निधी दिला. या जयकुमार रावलांचा एकही कॉल दमनियांना सापडलेला नाही का? प्रश्न पडतोय आम्हाला. कारण भाजपच्या एकाही माणसाचा कॉल नाहीये, हे भाई कुछ तो गडबडी हो रही है. त्यामुळे भाजपच्या एकाही नेत्याचा कॉल त्या खरातला झाला नाही का, हे एकदा जरा चेक झालं पाहिजे.